छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाकाशीद नावाचा मावळा न्हावी समाजाचा ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या जाळेमध्ये अटकले, विचार करू लागले काय करावं, इथून बाहेर पडावं तर मरणाला आलिंगन द्यावं. विचार करता करता मनामध्ये शिवाकाशीद आला. त्याला बोलावून पाठवलं. महाराजांकडे तो गेला. राज, ओ राज, तुम्ही मला बोलावून पाठवलं? हो शिवा, आम्ही असं ऐकलंय आमचे कपडे घातल्यावर तू बेहूब आमच्यासारखा दिसतो, घाल बघू आमचे कपडे. ज्या वेळेस शिवाकाशीद छत्रपती शिवाजी महाराजांचे कपडे घातले, महाराज त्याच्याकडे बघून म्हणू लागले, शिवा, आम्हाला असं वाटतंय आम्ही आमचं प्रतिबिंब बघतोय की काय. मग राज, ओ राज, सांगा ना, जाऊ का त्या सिद्धी जोहरच्या भेटीला? हे ऐकल्यावर छत्रपती शिवाजी महाराज थरथर कापू लागले. अंतःकरणातले ठोके वाढू लागले. म्हणजे तुला कसं कळालं आम्ही तुला त्याच्या भेटीला पाठवणार आहे? राज, ओ राज, हाय ना तुमचा मावळा आहे, या मावळ्याला तुमच्या अंतःकरणातले ठोके ऐकू येतात. राज, शिवाकाशीद ज्या वेळेस आपल्या पत्नीला भेटण्याकरिता घरी गेला, त्याच्या पत्नीच्या चेहऱ्यावर, त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर विलक्षण असणारा आनंद आहे. त्यानं विचारलं, का ग, तुझा नवराज मरणार आहे, तुझा नवराज मरायला जाणार आहे, तरी तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद का बरं? त्याच्या बायकोन दिलेलं उत्तर आहे, आनंद का बरं नको, आतापर्यंत तुम्ही न्हावी म्हणून जगले, पण मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरताय, यापेक्षा मोठा आनंद नको.